Hello everyone. Wish you once again a very welcome to all of you. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. आय होप दॅट की प्रीवियस व्हिडिओज डेफिनेटली बी अ बेनिफिशियल फॉर एव्हरीवन. अगोदरचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या सर्वांना नक्कीच फायद्याचे ठरलेले असतील. आणि इन टुडेज लेक्चर we are going to discussing about the new topic of the chapter, which is biotechnology. The biotechnology च्या before we are going to understanding the biotechnology, so first of all we just need to check out some basic information. आपल्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन चेक करायची आहे. उदाहरणामध्ये एक सिंपल उदाहरण देतो. एक मिनिटाची चर्चा आहे आपली. सगळ्यांना माहिती आहे बेटा की एक सेल असते नॉर्मली, द प्लांट सेल और द एनिमल सेल और द ह्यूमन सेल, कुठलीही सेल. इन दॅट सेल देर इज अ सेंट्रली लोकेटेड न्यूक्लियस. यस, माहिती आहे. आणि इन दॅट न्यूक्लियस देर इज अ जेनेटिक मटेरियल ऑफ दॅट ऑर्गॅनिझम फ्रॉम वेअर द सेल यू कलेक्टेड. तुम्ही सेल ज्यांची घेतली, कलेक्ट केली, त्या ऑर्गॅनिझमचं जेनेटिक मटेरियल present in that nucleus which is centrally located. हो, दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे ते जेनेटिक मटेरियल? जेनेटिक मटेरियल इज नथिंग बट द DNA, RNA. Why we call them genetic material? Because these material responsible for the transmission of characteristics from one generation to another generation. म्हणजे काय थोडक्यात की ते जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आता मी suppose that the shape of my nose, the structure of my hair, the my height, बायोटेक्नॉलॉजी दृष्टीने कारण स्पेशल प्रोसेस आहेत, कोर्सेस त्याच्या पुढे बायोचे मटेरियल म्हणले त्याचं काय आहे? इज मटेरियल स्पेशली डी म्हणजे ना की नाही, पण काहीतरी इलेक्ट्रॉन हा सलग त्या ॲटम कंटिन्युअसली 24 असतो. माहिती आहे कुठेतरी कुठली जेनेटिक मटेरियल क्रोमोसोम्स आले, क्रोमोसोम वर जीन्स प्रेझेंट आले. ठीक आहे बेटा. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते जनरेशन करून पुढच्या जनरेशन कडे नेणं. तर हे रिस्पॉन्सिबल आहे, तो आपला DNA रिस्पॉन्सिबल आहे त्याला ट्रान्समिशन करण्यासाठी. आणि दुसरी म्हणजे काय की त्यावर जीन्स आले. या गोष्टीच्या भोवती आपल्याला फिरायचं आहे आजच्या लेक्चर मध्ये. आलं डोक्यात? एक आणि काय असतं बेटा की जीन्स म्हणजे काय? तर आपल्याकडे एक दोरी आहे, एक दोरा आहे. We have a thread. DNA is a basically long segment of DNA. Suppose that I have a wire. That small segment of that wire is considered as the genes. पूर्ण चॅप्टर हा कंटेंट संपेपर्यंत आय वुड स्ट्रॉंगली रिक्वेस्टिंग रिअलायझिंग यू की माझे स्वतःचे वैयक्तिकरित्या इंटरनल आणि एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स इज कंट्रोल्ड बाय बेसिक सेगमेंट ऑफ DNA. DNA एका छोट्या सेगमेंटने ते कॅरेक्टरिस्टिक्स कंट्रोल केलेले आहेत. अँड दॅट स्मॉल सेगमेंट इज नंबर जीन. तो छोटासा सेगमेंट जीन आहे. म्हणून त्या जीनवर आता समजा मी बोलतो, बोला, मी तोत्रा बोलतो, एबल टू स्पीक प्रॉपरली. ठीक आहे ना? व्हाय इट इज नेसेसरी? मग हे कसं झालं? तर कुठला तरी जीन्स माझ्यामध्ये आहे, जो जीन्समुळे माझी बोलण्याची क्षमता तशी आहे. मग हे सायन्स काय करतं, बायोटेक्नॉलॉजी काय करतं की त्या जीनला फाइंड आउट करतं जिनोम मध्ये जाऊन. आणि जर समजा तो जीन डिफेक्टिव्ह दिसला तर त्याला काढून टाकतं आणि त्या ठिकाणी न्यू जीन्स ऍड करतं, जेणेकरून इन दी नेक्स्ट, त्याला आपण सेल जीन थेरपी असे म्हणतो, इन दी नेक्स्ट जनरेशन सच ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक शुड बी प्रिव्हेंटेड. ट्रान्समिशन जे आहे ते प्रिव्हेंट होऊ शकतं पुढच्या पिढीमध्ये. माझी जी पुढची पिढी येणार आहे तिच्यात तरी असा गुणधर्म कधी येणार नाही. ठीक आहे माय डिअर स्टुडंट, आता आपण जाऊ, पुढे जाऊ. त्यानंतर आता बघू काय बायोटेक्नॉलॉजी
is bringing artificial genetic changes. आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस म्हणजे कोणते? कृत्रिमरित्या चेंजेस करायचे, म्हणजे द चेंजेस विच इज टेक्स प्लेस इन दी अदर ऑर्गॅनिझम ऑर इन दी लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये किंवा ज्या ऑर्गॅनिझमचे घटक आहेत त्याच्या बाहेर दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये. आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन. अँड दुसरं कोण? हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम फॉर द ह्युमन वेलफेअर. लक्षात घ्या, छान. आता याच्यानंतर आपल्याला तिसरा चॅप्टर सुद्धा मी प्रिपेअर करून देण्याच्या तयारीत आहेत. लाईफ प्रोसेसेस मध्ये पुढे 11वी आणि 12वीला फार महत्वाचे काही सिस्टीमची स्टडी आहे, त्याबद्दल आपण चर्चा तर करणार आहेत. आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन मीन्स काय? देयर इज अ कॉम्बिनेशन ऑफ द टू डिफरंट सोर्सेस ऑफ द जेनेटिक मटेरियल. दोन जेनेटिक मटेरियल डिफरंट एकत्र आणायचे आणि त्याला म्हणायचं हायब्रिडायझेशन, मराठीमध्ये म्हणायचं संकरित. कळत आहे? त्यानंतर नेक्स्ट, हे का करायचं? ह्युमनच्या वेलफेअरसाठी. वेलफेअर म्हणजे काय? कल्याण मानवाचं. आता मानवाचं कल्याण कसं? जसंही आपण चॅप्टर मध्ये थोडस पुढे सरकू, देन वी शुड अंडरस्टँड हाऊ द कल्याण ऑफ द ह्युमन बिंग टेक्स प्लेस. ओके ना? चलो. बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड व्हेरियस ब्रँचेस ऑफ द सायन्स. आता बायोटेक्नॉलॉजी मध्ये सायन्सच्या खूप ब्रँचेस आहेत. सायन्सच्या उदाहरणामध्ये सायटॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये सेलच्या स्ट्रक्चरच्या, सेलच्या फंक्शनचा, अशा अनेक प्रकारच्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. नंबर 2 बायोकेमिस्ट्री आहे. नंबर 3 मॉलिक्युलर बायोलॉजी, ज्याच्यामध्ये डीएनए, आरएनए येतात, फॅट येतो, प्रोटीन्स येतात, कार्बोहायड्रेट्स येतात, त्याला मॉलिक्युलर बायोलॉजी. तिथं त्यांचं स्ट्रक्चर फंक्शनची स्टडी होते. त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग, म्हणजे जेनेटिकचा अर्थ कळलाय तुम्हाला, की अभियांत्रिकी, त्याला म्हणून अनुवंशिक अभियांत्रिकी असे म्हणतात. तर ही अनुवंशिक अभियांत्रिकीमध्ये सुद्धा फोकस होतो फक्त आणि फक्त डीएनए आणि आरएनए वर. ठीक आहे, म्हणजे जेनेटिक मटेरियलवर. पुढे बेटा, देयर इज अ कन्सिडरेबल प्रोग्रेस मेनली इन द फील्ड ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मसी. माय डिअर स्टुडंट, विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी, कन्सिडरेबल, मोठ्या प्रमाणात आपल्याला जर कशावर फोकस केलेला आहे, प्रोग्रेस केलेला आहे, तर शेती क्षेत्रामध्ये, ऍग्रिकल्चरमध्ये आणि फार्मसी, औषध निर्मिती शास्त्रामध्ये. ठीक आहे बेटा. न्यू एक्सपेरिमेंट आर बीइंग परफॉर्म्ड फॉर इम्प्रूव्हिंग ऍग्रिकल्चर यील्ड. माय डिअर स्टुडंट, नवीन नवीन एक्सपेरिमेंट केले गेले, परफॉर्म झाले. कशासाठी? तर इम्प्रूव्ह करायचं होतं ऍग्रिकल्चरल यील्ड. म्हणजे आपण शेतीमध्ये जी पिकं घेतो, आता शेतीमधल्या पिकांची नावं आय थिंक यू शुड बेटर अंडरस्टँड, यू नो इट व्हेरी वेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठली पिकं आपण घेतो. तर त्यांना इम्प्रूव्ह करायचं. इम्प्रूव्ह कसं करायचं? म्हणजे देअर आर सेव्हरल टाइप ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स वी नीड टू ऍड इन दॅट जीनोम ऑफ पर्टिक्युलर क्रॉप. एखाद्या क्रॉप मध्ये आम्ही ते कॅरेक्टरिस्टिक्स विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी बाय युझिंग जीन आम्ही करू शकतो. उदाहरणार्थ डिसीज रेजिस्टन्स, डिसीजला रेजिस्ट करण्याची क्षमता प्लांटची. त्यानंतर बेटा यील्ड जास्त देण्याची, फ्रूटची साईज मोठी होण्याची, लेस इरिगेटेड एरियामध्ये येण्याची, लेस अमाऊंट ऑफ वॉटरवर येण्याची, आणि फ्लरिश का चांगले, म्हणजे खूप कॅरेक्टरच्या माध्यमानं, जसं आपण मिनरल, आपलं जे न्यूट्रिएंट कंटेंट वाढावे त्यामध्ये, अशा सर्व प्रकारच्या गुणधर्मांना आम्ही त्या क्रॉप मध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने जीन्सचा वापर करून करू शकतो, है ना? मग ते आपल्या शेतातलं उत्पन्न वाढतं. ओके. इन फार्मसी, आता औषध निर्मिती शास्त्रामध्ये एक्सपेरिमेंट फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी, अँटीबॉडीच्या प्रोडक्शनसाठी एक्सपेरिमेंट केले जातात. त्याच्यात त्याच नंतर व्हायटामिन्सच्या बाबतीमध्ये, तसेच काही हार्मोन आहेत ज्याचं नाव आहे इन्सुलिन, इन्सुलिन सुद्धा साठी केलं जातं. आता बघा, प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी. बेटा अँटीबॉडी काय आहे? अँटीबॉडी इज अ स्पेसिफिक डिफेन्सिव्ह प्रोटीन. थोडक्यात आपण लिहू शकता की स्पेसिफिक डिफेन्सिव्ह प्रोटीन प्रोड्युस्ड बाय द इम्युन सेल ऑफ द ह्युमन बिंग. मानवाच्या ज्या इम्युन सेल्स आहेत, तर त्या इम्युन सेल्सने हे तयार केलेलं आहे अँटीबॉडी. आणि माय डिअर स्टुडंट, फॉर युअर ऍडिशनल इन्फॉर्मेशन, 2000 मॉलिक्यूल पर सेकंद, अँटीबॉडीचे 2000 मॉलिक्यूल प्रति सेकंदाला आपल्या बॉडीमध्ये तयार केले जातात, एक अप्रॉक्सिमेटली. तसेच डिफरंट टाइप ऑफ द व्हायटामिन्स आहेत. व्हिटॅमिन फार गरजेचे आहेत. आता सध्या जो कोविड-19 चालू आहे,
याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिनची इंजेक्शन सुद्धा एक ऍडिशनल टाईप सपोर्टिव्ह टाईप ऑफ मटेरियल म्हणून देत आहेत. तसेच इन्सुलिन. आता इन्सुलिन काय आहे? माय डिअर स्टुडंट, इन्सुलिन इज अ बेसिकली एक प्रकारचा हार्मोन आहे, अँड दॅट हार्मोन प्रोड्युस्ड बाय द बीटा सेल, आणि बीटा सेल इज फाउंड इन द एंडोक्राइन पार्ट ऑफ द पॅनक्रियाज. आपल्याकडे पॅनक्रियाज नावाची ग्रंथी आहे. दॅट पॅनक्रियाज हॅव अ टू टाइप ऑफ द रिजन ऑर द पार्ट. द फर्स्ट पार्ट इज अ एंडोक्राइन पार्ट अँड सेकंड पार्ट इज अ एक्झोक्राइन पार्ट. मग आता एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन ही ड्युएल ग्रंथी आहे बेटा. ड्युएल म्हणजे अशी ग्रंथी, दोज ग्लँड विच सम पार्ट ऑफ दॅट ग्लँड विथ द डक्ट which is called as exocrine, and rest part of that particular gland is without duct, म्हणून त्याला एंडोक्राइन म्हणतात. एक्झोक्राइन पार्ट ऑफ द पॅनक्रियाचा जो एक्झोक्राइन पार्ट आहे, that part is basically responsible for the formation or the synthesis of the different enzyme or juices, जसे पॅनक्रियाटिक ज्युसेस वगैरे आपण म्हणतो त्यांना. these juices have a डायजेशन मध्ये त्यांना थोडंसं खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर बेटा इन्सुलिन. एंडोक्राइन पार्ट आहे तो अल्फा, बीटा आणि डेल्टा. अल्फा, बीटा आणि डेल्टा ह्या 3 प्रकारच्या सेलनं बनलेला आहे. त्यामध्ये जी बीटा सेल आहे बेटा, आता हे 11वी मध्ये 12वी मध्ये फार डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करण्यासाठी आहे. तर तो इन्सुलिन नावाचा जो पार्ट आहे, तो इन्सुलिन म्हणजे एक बीटा सेलनं तयार केलेलं हार्मोन आहे. अँड दॅट हार्मोन इज नॉर्मली रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनन्स ऑफ द ब्लड शुगर लेवल. आपल्या शरीरामध्ये, शरीरातल्या रक्तामध्ये जे शुगरचं लेवल आहे ते मेंटेन करण्यासाठी एक हार्मोन पाहिजे, अँड दॅट हार्मोन इज नथिंग बट द इन्सुलिन. आणि फार्मसीमध्ये त्याच्यावर एक्सपेरिमेंट केले जात आहेत. पुढे, हाय क्लास व्हरायटी ऑफ द क्रॉप हॅव बीन डेव्हलप्ड थ्रू द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर. या टिश्यू कल्चर टेक्निकच्या साहाय्याने, टिश्यू कल्चर काय आहे म्हणून कुणी विचारेल तर इट्स अ ब्रँच ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि इन दॅट बायोटेक्नॉलॉजी ऑर इन दॅट टिश्यू कल्चर, टिश्यूचं तुम्ही कल्चर करणार आहात. टिश्यूचं कल्चर म्हणजे आर्टिफिशियल संवर्धन करणार आहात. व्हरायटी ऑफ द क्रॉप हॅव बीन डेव्हलप. मग इथं खूप मोठ्या प्रमाणात ते डेव्हलप केले जातात. ठीक आहे माय डिअर स्टुडंट, आय होप आपले ह्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत ते प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये आपण ते पास करत जा, मला देत जा. आता चला पुढे. बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड द फॉलोइंग मेन एरिया. बायोटेक्नॉलॉजीला काही खालील एरिया आहेत, ते असे आहेत बेटा. चला, द यूज ऑफ द व्हेरियस ॲबिलिटी ऑफ द मायक्रोब. सूक्ष्मजीवांच्या ज्या काही ॲबिलिटीज आहेत त्या ॲबिलिटी आपल्याला यूज करायच्या आहेत. सूक्ष्मजीवांमध्ये म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये डिफरंट टाईप ऑफ ॲबिलिटी आहेत. एक काही उदाहरणं दिलीत. उदाहरणामध्ये की मिल्क पासून, मिल्क मध्ये असलेल्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन करून योगर्ट म्हणजे दही बनवतात काही सूक्ष्मजीव, ज्याला लॅक्टोबॅसिलस असे आपण म्हणतो. सूक्ष्मजीव म्हणजे स्पेशली बॅक्टेरिया आहे. मग आता हे दही बनवलं त्यांनी. तसेच काही बॅक्टेरिया असे आहेत की जे अल्कोहोल तयार करतात मोलॅसिस पासून, म्हणजे ऊसाची मळी असेल किंवा आपण त्याला गुळ म्हणू, पाक म्हणू, त्याच्यापासून काय तयार करतात माय डिअर स्टुडंट, हे अल्कोहोल तयार करतात. म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे ना. तसेच वेगवेगळ्या प्रकारची एन्झाईम तयार करतात. तसेच डिफरंट टाईप ऑफ द ऑर्गॅनिक ऍसिड्स तयार करतात. तसेच व्हायटमिन सुद्धा प्रोड्यूस केले जातात. म्हणजे ही जी त्यांची ॲबिलिटी आहे ना, दॅट ॲबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर टाईप ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम शुड बी युज्ड ऑर युटिलाइज्ड बाय दॅट बायोटेक्नॉलॉजी. मग हीच तर ॲबिलिटी त्या बायोटेक्नॉलॉजी मध्ये वापरली जाते. पुढं, यूज ऑफ द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल. सेलच्या प्रोडक्टिव्हिटीचा यूज करणे. म्हणजे ऍज वी अर्लियर मेन्शन्ड दॅट डिफरंट टाईप ऑफ द सबस्टन्सेस आर प्रोड्युस्ड बाय दॅट सेल. त्या सेलकडून खूप सबस्टन्सेस प्रोड्यूस केले जातात, ते आम्ही वापरायचे. डायरेक्ट नाही वापरू शकत, बाय अंडरगोज द डिफरंट प्रोसेसेस, मग देन इट इज युज्ड फॉर द ह्युमन बिंग ऑर ह्युमन वेलफेअर. पुढे, एक्झाम्पल, प्रोडक्शन ऑफ द अँटीबायोटिक. अँटीबायोटिकचं प्रोडक्शन. आता अँटीबायोटिक काय आहे? अँटीबायोटिक इज द केमिकल सबस्टन्स, आणि त्याला प्रतिजैविके असे म्हणतो. पेनिसिलिन वगैरे आहेत, असे पुन्हा भरपूर आहेत, भरपूर नावं खूप आहेत त्यांची. अँड अँटीबायोटिक काय करतात तर स्पेशली हे जे बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाच्या विरुद्ध लढण्यासाठी त्याच्या सेल वॉलला डिग्रेड करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. सेल वॉलला, ठीक आहे, बॅक्टेरियल सेल वॉल जी आहे ती डिग्रेड करण्याची क्षमता ह्याच्यात आहे.
तसेच माय डिअर स्टुडंट, वॅक्सिनचं नाव तो सध्या खूप ऐकतोय आपण, कोरोना वॅक्सिन आहे ह्याच्यात, पण ते स्टडी करू विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक सेलच्या मध्ये आपल्याला हे तयार करता येतं. यूज ऑफ बायोमॉलिक्युलचा वापर केला जातो. ठीक आहे, चलो. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट अॅनिमल अँड ऑफ डिझायर्ड क्वालिटी. प्लांट अॅनिमल्स असतील, डिझायर्ड क्वालिटी, डिझायर्ड जे पाहिजे त्याला येतात जीन. जीन म्हणजे काय? जी ताळणे होईल बदल त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा विस्तार आपण असं म्हणू शकतो. पुढे ह्युमन ग्रोथ हार्मोन सुद्धा प्रोडक्शन आपण करू शकतो. कसं करावं? एखाद्या बॅक्टेरियाला करतो जेनेटिकली, एखाद्या बॅक्टेरिया जेनेटिकली मॉडिफाय करतो. आता तो कोणता आहे? जसे एक उदाहरण देऊ आपण, इस्चेरिशिया कोलाई बॅक्टेरिया आहे. त्याच्यामध्ये एक मटेरियल आहे अँड दॅट ऍडिशनल मटेरियल इज कन्सिडर्ड ॲज द, त्याला आपण प्लाझ्मिड असतो. आता जनरली त्याच्याकडे मी काय म्हणलो, ऍडिशनल सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए म्हणून आहे. समजा आम्ही जर आपल्या मित्राला लिहायला काम बंद होत होती ना, त्याच्या काम करतो जेनेटिक मटेरियल आहे ते बाहेर आणि बाहेर काढून त्यामध्ये डिझायर्ड जो जीन्स असतो, जीन्स गुड केला टाकतो आणि परत त्याला आम्ही त्याच्या बॉडीमध्ये टाकून देतो. ठीक आहे, तर ह्याला म्हणायचं जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. आणि त्याच्या मदतीने आम्ही ह्युमन ग्रोथ हार्मोन तयार करतो, जसं सोमॅटोट्रॉपिक हार्मोन, ज्याला GH ग्रोथ हार्मोन असं सुद्धा म्हणतात, त्याची ज्याच्यामुळे आपली ग्रोथ होते. पुढे यूज ऑफ द जेनेटिक अँड नॉन जेनेटिक. जेनेटिक नॉन जेनेटिक मध्ये कळलं, जेनेटिक मध्ये एकच गोष्ट कळली, ती म्हणजे आपली हे आहे, काय आहे तर ती जेनेटिक मध्ये आपण वापरतो DNA RNA, आणि जेनेटिक मध्ये चला नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी मध्ये एखादी तुम्ही सेल वापरू शकता किंवा एखादी टिश्यू वापरू शकता. ठीक आहे, एक्झाम्पल दिले, टिश्यू कल्चर हे नॉन जेनेटिक आहे. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीडचं सुद्धा प्रोडक्शन करणं हे नॉन जेनेटिक आहे. ठीक आहे बेटा, पुढे जाऊ आपण आता. त्यानंतर बेनिफिट बायोटेक्नॉलॉजीचे आम्हाला काय फायदे आहेत, त्या फायद्यांची आपण चर्चा करू. चला, पहिला फायदा आहे, इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द यील्ड. अरे बापरे, उत्पन्न वाढवता येतं पर हेक्टर. हेक्टरचा अर्थ कळतो, 2.5 एकरला हेक्टर म्हणतात. डिसीज कंट्रोल करण्यासाठी जो आपण एक्सपेन्स खर्च करतो, तो खर्च मिनिमाइज होतो, कमी होतो. कसा सर? कारण तुम्ही काय करणार, रेजिस्टंट व्हरायटी, तुम्हाला व्हरायटी कशा मिळणार, रेजिस्टंट नसेल तर तुम्ही केमिकल वापरणार का? नाही. तुमचं होणार का? नाही. पुढे डेव्हलपमेंट ऑफ द फास्ट ग्रोइंग व्हरायटीज. त्यानंतर यील्ड पर एनम, प्रतिवर्षी होणारी वाढ हॅज बीन इन्क्रीज, आणि मग ती वाढ अशा पद्धतीनं वाढते. डेव्हलपमेंट ऑफ द स्ट्रेस रेजिस्टंट. आता ताण प्रतिरोधक. बेटा, आपल्या क्रॉपला काय काय आहे? त्याला उन्हाळ्यात त्रास असतो, पावसाळ्यामध्ये अतिपावसाचा त्रास आहे, कीटकांचा त्रास आहे, पेस्टचा, आळीचा त्रास आहे. तर असा जो त्रास आहे, तर त्या त्रासापासून त्याची मुक्ती करण्यासाठी आपल्याला व्हरायटीज अशी बनवता येते बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने. बेटा, हे फार इम्पॉर्टंट आहे, भयानक इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. स्ट्रेस रेजिस्टन्स व्हरायटीज आहेत, त्या आपल्याला तयार करता येतात. दिस व्हरायटी कॅन विथस्टँड. मग ह्या व्हरायटी आपल्याला काय करतात? काही नाही, त्या सहन करतात, टेम्परेचरला सहन करतात, वॉटर स्ट्रेसला सहन करतात, चेंजिंग द फर्टिलिटी ऑफ द सॉइल, आणि मातीची सुपीकता बदलून देतात. एवढ्या चांगल्या गोष्टी ते आपल्या सोबत करतात. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यावर काही परिणाम नाही, ते नॉर्मल जीवन जगतात. का? तर बायोटेक्नॉलॉजीने हे सगळं करून दिलेलं आहे. पुढे बायोटेक्नॉलॉजी इंडियामध्ये कशा झाल्या, काय नाही. बायोटेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इस्टॅब्लिश्ड नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड इन 1982. भारत देशाने नॅशनल टेक्नॉलॉजी बोर्ड बायोटेक्नॉलॉजीचा तो 1982 मध्ये तयार केला. दिस बोर्ड वॉज ट्रान्सफॉर्म इनटू, नंतर त्या बोर्ड याने महामंडळचं रूपांतर हे झालं डिपार्टमेंट ऑफ द बायोटेक्नॉलॉजी मध्ये, आणि हे केलं सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या मिनिस्ट्रीनं. सुरुवातीला नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड 1982, त्याचं कन्व्हर्शन केलं डिपार्टमेंट ऑफ द बायोटेक्नॉलॉजी मध्ये. कुणी केलं तर मिनिस्ट्री ऑफ द सायन्स आणि टेक्नॉलॉजी, म्हणजे आपलं जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञानाने ते केलं 1986 मध्ये. ठीक आहे,
त्यानंतर बेटा पुढे आता व्हेरियस इन्स्टिट्यूट इन इंडिया वर्किंग अंडर द कंट्रोल ऑफ दिस डिपार्टमेंट ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. खूप इन्स्टिट्यूट्स आहेत या बायोटेक्नॉलॉजीच्या अंतर्गत वर्क करतात, काम करतात. उदाहरणामध्ये काही नावं दिलीत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी म्हणजे रोगप्रतिकार शक्तीचे असणारे शास्त्र. त्याच्यानंतर नॅशनल फॅसिलिटी फॉर द ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, तसेच नॅशनल सेंटर फॉर द सेल सायन्स, तसेच नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर. ही सेंटरची नाव आहे, त्याच्यात कन्सेप्ट वगैरे अजिबात नाही. तसेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट. आता मेडिसिनल आणि ॲरोमॅटिकचा अर्थ तुम्हाला कळतो, म्हणजे काय, सुगंध देणाऱ्या वनस्पतीवर रिसर्च व्हावा, वास असणाऱ्या वनस्पतीवर. ठीक आहे. देअर आर फॅसिलिटी ऑफ हायर एज्युकेशन. आता काय आहे की आपल्याला हायर एज्युकेशनच्या फॅसिलिटी मिळतात, रिसर्चची फॅसिलिटी मिळते त्या इन्स्टिट्यूट मध्ये. म्हणजे तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला काय मिळेल, उच्च दर्जाचं हाय क्वालिटी एज्युकेशन मिळेल. नंबर 2, यू शुड ऑल्सो गेट अ चान्स टू रिसर्च देअर. तिथं तुम्हाला संशोधन पण करता येईल. फ्रॉम दिस इन्स्टिट्यूट थाउजंड्स ऑफ द स्टुडंट म्हणजे हजारो विद्यार्थी काय करतात, परस्यू करतात बेटा PhD ची डिग्री. ओके, चलो. दीज स्टुडंट मग नंतर तिथून पास होणारे स्टुडंट काय करतात बेटा, तर आपल्या कंट्रीच्या प्रोग्रेससाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. आपल्या कंट्रीच्या प्रोग्रेससाठी ते काम करत असतात. ठीक आहे. चला मग आता पुढे जाऊ. आय होप की हा सुद्धा सगळा पार्ट कळत असेल आपल्याला. ऍप्लिकेशन ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचे काही युजेस आहेत, ते युजेस बद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. चलो मग पुढं. चलो बेटा, क्रॉप बायोटेक्नॉलॉजी हा पहिला मुद्दा आहे. बायोटेक्नॉलॉजी, आता क्रॉपचा अर्थ कळला तुम्हाला. यस, क्रॉप प्लांट्स आहेत, त्याच्यामध्ये जर बायोटेक्नॉलॉजीचा वापर झाला तर संपलं बेटा, त्याला क्रॉप टेक्नॉलॉजी म्हणा. बरं, ते का करतो आम्ही? 2 गोष्टीसाठी. एक म्हणजे चला, बायोटेक्नॉलॉजी युज्ड इन ऍग्रिकल्चरल फील्ड. ऍग्रिकल्चरल फील्डच्या संदर्भात त्याचा उपयोग व्हावा का, त्यात विकसित करायचे. काय विकसित करायचं? एक म्हणजे यील्ड, उत्पन्न शेतीतून मिळणार, आणि नवनवीन व्हरायटी. आज आपल्याकडे किती व्हरायटी आहेत? आज आमच्याकडे सर्व क्रॉप मध्ये, आपण शेतकऱ्याची लेकरं असाल तर नक्कीच आपल्याला माहिती आहे की एव्हरी टाइप ऑफ द क्रॉप सीड्स राईट नाव प्रेझेंट इन हायब्रिड फॉर्म. आणि हायब्रिड मग झाले कसे? बायोटेक्नॉलॉजीमुळे. बीटी कॉटन आपल्याकडे आहे, तुरीमध्ये वेगवेगळे वाण आहेत, मुगात उडदात आहेत, हायब्रिड ज्वारी म्हणतो, हेच आहे ना, सोयाबीन म्हणतो, काय हे. ठीक आहे, पुढे. आता हायब्रिड सीड बेटा, संकरित केलेले सीड. जीन्स ऑफ द 2 डिफरंट. एक गोष्ट लक्षात घ्या, हायब्रिड शब्द 11वी आणि 12वी मध्ये प्रचंड खूप वेळेस तुम्हाला त्याचा हे होणार आहे, काय एन्काउंटर होणार आहे, त्याचा सामना होणार आहे. म्हणून प्रिपेअर युअर सेल्फ. जीन्स ऑफ 2 डिफरंट क्रॉप, 2 डिफरंट क्रॉपची जीन एकत्र आणायचे, आर रिकंबाईन. आणि ह्याला रिकंबाईन केलं की हायब्रिड तयार होतो. हायब्रिडला मराठीत संकरित म्हणतात. आमच्याकडे गाय सुद्धा संकरित आहे. ठीक आहे ना. मग संकरित म्हणजे काय? 2 जीन्स ऑफ द डिफरंट क्रॉप. मग ऍनिमल मध्ये सुद्धा 2 जीन फ्रॉम डिफरंट ऍनिमल कंबाईन टुगेदर अँड द फॉर्मेशन ऑफ द न्यू ऑर्गॅनिझम, अँड द न्यू ऑर्गॅनिझम इज कन्सिडर्ड ॲज अ हायब्रिड. सोपं. पुढे, दिस इज स्पेशली युजफुल फॉर द फ्रूट. आता ही जी प्रक्रिया आहे ती, आता आंबे बघा ना, आंब्यामध्ये किती व्हरायटी आहेत? आंबेच नाही बेटा, कोणत्याही फ्रूट मध्ये डिफरंट टाइप ऑफ द व्हरायटी आहे. मग आज आमच्या डोक्यामध्ये, आता माझा व्हिडिओ बघितल्यानंतर डोक्यात असू द्या की सर म्हणले किंवा आमच्या पुस्तकात आहे की फ्रूट जे डेव्हलप होतात वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचं, त्याचं कारण म्हणजे कोण माय डिअर स्टुडंट? तर हायब्रिड. आणि हायब्रिड म्हणजे कोण? कॉम्बिनेशन ऑफ द 2 डिफरंट जीन्स. ओके, पुढं. दुसरा आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. म्हणजे असे क्रॉप ज्याच्या जेनेटिक्स मध्ये किंवा त्याच्या जिनोम मध्ये आपण काही बदल केलेला आहे. ठीक आहे, त्याला म्हणायचं जेनेटिकली क्रॉप. जसे आपण जेनेटिकली ऑर्गॅनिझम म्हणलो बॅक्टेरियाला, त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या जेनेटिक मटेरियल मध्ये बदल केला म्हणून जेनेटिकली मॉडिफाईड झाला. बरं, बदल हा कसा केला आपण? युजफुल केला का हार्मफुल? युजफुल. आणि ज्या गोष्टी युजफुल होतात त्यांना आपण डेफिनेटली काय म्हणतो माय डिअर स्टुडंट? मॉडिफिकेशन असे म्हणतो. ठीक आहे, पुढे.
क्रॉप डेव्हलप्ड विथ डिझायर्ड कॅरेक्टर. आता डिझायर्ड कॅरेक्टरने एखादा क्रॉप आपल्याला डेव्हलप करायचा. डिझायर कॅरेक्टर म्हणजे कोणते? आम्हाला अपेक्षित असलेले कॅरेक्टर. ओके, पुढं इंटिग्रेटिंग फॉरेन जीन. तर इंटिग्रेट करायचा म्हणजे एकत्र करायचा. फॉरेन जीन याने बाहेरच्या देशातला नव्हे, म्हणजे त्या जेनेटिक्स मध्ये, त्या जिनोम मध्ये नसलेला जीन. ठीक आहे, जिनोम मध्ये नसलेला जीन, त्या क्रोमोसोमवर नसलेला जीन तुम्ही दुसरीकडून आणा आणि तिथे टाका, तर त्याला म्हणायचं इंटिग्रेटिंग फॉरेन जीन विथ देअर जिनोम आर कॉल्ड एज अ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. ठीक आहे ना. आता हे जिनोम काय असं? जिनोम इज द एंटायर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या पूर्ण जेनेटिक मटेरियलला, आता एखादा ऑर्गॅनिझम आहे की त्याच्यात जेनेटिक मटेरियल जेवढं असेल त्याला एकत्रित्या एकच नाव द्यायचं, जिनोम. 12वीला आहे, 12वीला जिनोम बद्दल खूप मोठा कंटेंट आहे. आज जे बायोटेक्नॉलॉजी आपण आता शिकत आहोत, ती बायोटेक्नॉलॉजीवर कम्प्लीट एक जवळपास 15 ते 18 पेजेसचा एक चॅप्टर आहे, म्हणून त्याचा हा बेस आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे की याला अंडर एस्टिमेट अजिबात करू नका की हे 10वी पुरतच आहे, पुढे आम्हाला नाही, अजिबात असं नको. ठीक आहे, पुढे हाय इल्डिंग व्हरायटी विथ. आता काही जास्त उत्पन्न देणाऱ्या व्हरायटी सुद्धा डेव्हलप केल्यात, जसं डिसीज रेजिस्टन्स आहे, अल्कलिनिटी म्हणजे क्षारता असेल, वीड रेजिस्टंट असतील, वीडला म्हणजे गवत, आपल्या शेतामध्ये जे तण येतं ना, जे पिकांना प्रॉब्लेम करतं, तर ते. अँड अदर स्ट्रेसेस लाईक कोल्ड आणि ड्रॉट. अति थंड पद्धतीनं सुद्धा पिकांना त्रास होतो, आणि ड्रॉट ज्याला आपण दुष्काळ म्हणतो त्याच्यानं सुद्धा प्रॉब्लेम होत असतो. आता बेटा बीटी कॉटन, हे बीटी कॉटन काय आहे तर बघू ते काय. तर कॉटन माहिती आहे आपल्याला, कॉटन आहे कापूस. आता बीटी काय आहे? बीटी काहीच माहिती नाही. आता बीटीचाच अभ्यास करायचा आहे. बेटी नाही, बीटी. तर अ जीन आयसोलेट करायचा, बाहेर काढायचा, फ्रॉम बॅक्टेरियम बॅसिलस थ्युरेंजेन्सिस, म्हणजे बीटीचा फुल फॉर्म बीटी, बॅसिलस थ्युरिंजेन्सिस. हा कोण आहे? बॅक्टेरियम आहे. त्याच्यातून काय काढायचा? जीन्स आयसोलेट करायचा, इंटिग्रेटेड विथ द जिनोम ऑफ कॉटन, आणि त्या कॉटनच्या जिनोम मध्ये तो जीन्स टाकायचा जो तुम्ही बीटीचा घेतला. बीटीची वांगी सुद्धा बनतात, हे बोललोय आपण क्रॉप बद्दल. टाकला त्याच्यात जीन. कुणाचा जीन काढला? त्या बॅक्टेरियाचा. नाव काय त्याचं? बॅसिलस थ्युरेंजेन्सिस. कुठे असतो हा? सॉइल मध्ये असतो, मातीमध्ये सापडतो. ओके, ड्यू टू दिस, ह्याच्यामुळे काय होईल सर? काही नाही, टॉक्सिन विच इज फॅटल, घातक आहे, फॉर द बोल वर्म वॉज प्रोड्यूस्ड इन द लीव्स अँड बोल ऑफ कॉटन. काय होईल बघा, बोंड अळी हे कापसावरचा फार फेमस डिसीज, ज्याच्यामुळे प्रचंड कापसाचं पीक उद्ध्वस्त होतं. तर ती बोंड अळी नावाचा जो बोंड अळी आपण त्या रोग असतो, तर विद्यार्थ्यांनो हा जर प्रयोग केला आपण बीटी कॉटनचा, तर ज्या कॉटन मध्ये तुम्ही तो जीन्स टाकलाय जिनोम मध्ये, तर त्या कॉटनच्या लीफ मध्ये आणि त्या बोल्स मध्ये, म्हणजे कापसाची बोंड असतात त्याच्यामध्ये, एक टॉक्सिन तयार होईल, विष. आणि जे विष त्या बोंड अळीसाठी फार फॅटल असणार आहे, घातक असणार आहे. बरं, मग काय होईल पुढे? काय नाही, पुढे असं होईल सांगतो ना. इफ बोलवर्म फीड्स ऑन द लीव, त्या पानाला जर बोलवर्मनं खाल्लं, आळीनं, द टॉक्सिन डिस्ट्रॉय इट, त्याची एलिमेंटरी कॅनल अँड द बोलवर्म डाईज. यस, आम्हाला हेच पाहिजे. त्या पानाला जर त्या आळीनं खाल्लं, त्या बोंडाला जर आळीनं खाल्लं, तर आळीची एलिमेंटरी कॅनल डिस्ट्रॉय होईल, आणि एलिमेंटरी कॅनल डिस्ट्रॉय झाली की ती आळी ढगात जाईल, म्हणजे मरून जाईल. संपला विषय. काही फवारली का आपण त्याच्यावर औषध? कुठली? नाही ना, ऑटोमॅटिकली आळी मेली ना. मग हेच तर बायोटेक्नॉलॉजी मध्ये केलं जातं. मग शेतकऱ्याला खर्च झाला का तो आणायचा फवारणीचा? अजिबात खर्च नाही. पुढे आता अशाच पद्धतीने बीटी ब्रिंजल तयार करायची, ब्रिंजल आणि वांगी. बीटी ब्रिंजल व्हरायटी इज डेव्हलप्ड बाय युजिंग द जीन. तो जीन कुठून काढला? बॅसिलस थ्युरेंजेन्सिस मधून.
आणि हा काय करेल, तिकडे जसं त्यानं बोल वर मला मारलं, इकडं काय, दिस इम्प्रूव्ड व्हरायटी ऑफ द ब्रिंजल, ब्रिंजलची ही जी इम्प्रूव्ड व्हरायटी आहे ती काय करेल, किल द पेस्ट, आळीला मारून टाकील, इन द सेम वे ऍज द बीटी कॉटन डज, बीटी कॉटन मध्ये ज्या पद्धतीने आळी मारली गेली सेम पद्धतीनं तिकडे हे केलं जातं. पुढे गोल्डन राईस, गोल्डन राईस काय आहे, अ जीन सिंथेसाइजिंग द विटामिन ए, ज्याला बीटा कॅरोटीन म्हणतो, एक असा जीन असतो जो बीटा कॅरोटीन तयार करतो. बीटा कॅरोटीन काय आहे, तर विटामिन ए, जसं आपल्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी फार गरजेचं आहे. दिस जीन हॅज बीन इंट्रोड्युस्ड इन द व्हरायटी ऑफ द राईस, राईस मध्ये हा जीन टाकायचा, कोणता, तो बीटा कॅरोटीन. बरं, ऍज कम्पेअर्ड टू द नॉर्मल व्हरायटी, दिस व्हरायटी विच हॅज बीन डेव्हलप्ड इन 2005. माय डिअर स्टुडंट, ही व्हरायटी 2005 मध्ये तयार करण्यात आलेली आहे. गोल्डन राईस कंटेन 23 टाइम्स मोर अमाऊंट ऑफ बीटा कॅरोटीन. आता आपला जो नॉर्मल राईस आहे, नॉर्मल राईसच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर 23% जास्त किंवा 23 पट जास्त त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन असणार आहे. ह्या काही गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे बेटा, आपण जाऊ पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा आहे सम क्रॉप हर्बिसाइड टॉलरंट प्लांट. हर्बिसाइड, हर्बी म्हणजे गवत, आणि म्हणजे आपण त्याला काय म्हणू की थोडक्यात हर्बिसाइड म्हणजे छोटी छोटी जी झुडपं आहेत त्याला टॉलरंट असणारे प्लांट. वीड्स याने गवत, ऑलवेज अफेक्ट द ग्रोथ ऑफ मेन क्रॉप. माहिती आहे, याला तण म्हणतो. तण शेतीमध्ये होतं ना, मग निंदणी खुरपणी आपण त्याला करतो. ठीक आहे, वीड्स ऑलवेज अफेक्ट द ग्रोथ ऑफ मेन क्रॉप. बर, इफ हर्बिसाइड युज्ड, जर आम्ही त्याला काय करतो, मग त्या गवताला तणनाशक मारतो. ऐकलं रे, शेतीत माझा व्हिडिओ बघणाऱ्या विद्यार्थ्यांना विनंती की त्यांची शेतीशी नाळ जुडलेली असावी, कारण आपण असं काही फार मेट्रो सिटीमध्ये नाही राहत किंवा आपलं कल्चर फार हाय आहे अशातलं अजिबात नाही. आपलं कल्चर ऍग्रिकल्चर. ठीक आहे ना, खोटी नाटकं अजिबात करायची नाही स्टँडर्डनेसची की वी आर बिलॉंग फ्रॉम दी व्हेरी रिच फॅमिली, हाय कल्चर्ड फॅमिली. अरे जन्माला तिथंच आजूबाजूला. ठीक आहे ना. पुढे, इफ हर्बिसाइड्स आर युज्ड टू डिस्ट्रॉय द वीड इट अफेक्ट द मेन क्रॉप. आता आम्ही काय करायलो, आमच्या शेतामध्ये जे तण आहे ते तण मारण्यासाठी तणनाशक नावाचं, विडीसाइड नावाचं औषध, हर्बिसाइड नावाचं औषध आम्ही फवारणी करायला लागलो. पण त्याचा इम्पॅक्ट त्या वीडवर पण व्हायलाय आणि त्याच्याच बाजूला असलेल्या मेन क्रॉपवर सुद्धा व्हायलाय. मग काय करायचं, काहीच नाही. मग ही गोष्ट करा काय, ड्यू टू दिस हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स क्रॉप व्हरायटी डेव्हलप करायची. म्हणजे हर्बिसाइड त्यावर पडलं जरी तरी त्याला रेजिस्टन्स करण्याची क्षमता, द ॲबिलिटी ऑफ रेजिस्टन्स ऑफ हर्बिसाइड शुड बी प्रोड्यूस्ड, आम्ही ती प्रोड्यूस करू. ओके बेटा, ड्यू टू दिस ह्याच्यामुळे काय होईल, इट हॅज बिकम पॉसिबल टू सिलेक्टिव्हली डिस्ट्रॉय द वीड. म्हणजे फक्त आणि फक्त सिलेक्टिव्हलीच, निवडक प्रमाणे. आता आपल्याकडे काय की आपण शेतीमध्ये फवारणी केली ना, तर त्या तणाच्या शेजारी, त्या गवताच्या शेजारी आपला मेन क्रॉप आहे ना, मग आपण काय करतो की फवारणी केल्यानंतर इक्वली हिट होतं ती आपली फवारणी की त्या क्रॉपच्या, मेन क्रॉपच्याही कॉन्टॅक्ट मध्ये जाते. त्यामुळे मग त्या मेन क्रॉपचं नुकसान होण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यासाठी एकच काम करायचं, आपण मेन क्रॉपच असा इतका सुंदर हर्बिसाइड टॉलरंट, टॉलरंट याने हर्बिसाइडला सहन करणारा क्षमता त्याच्यात आणली पाहिजे. ठीक आहे माय डिअर स्टुडंट, आम्हाला वाटतं की आजचा सुद्धा व्हिडिओ आपल्याला नक्कीच बेनिफिटेड असेल. पण एक विनंती मला अजून करायची आहे, अजून तुम्हाला बऱ्याच 1-2 चॅप्टरची व्हिडिओ मी चांगले चांगले तयार करून देईल, म्हणजे माझ्या पद्धतीने. आता ते चांगले आणि वाईट हे आपण ठरवणार आहात. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटत असेल तर. आणि दुसरी गोष्ट, हे जे आता आजपासून आपण बायोटेक्नॉलॉजी सुरुवात केली ती मी पुस्तकासहित, पुराव्यासहित, जर कुणा मुलामुलींचे भाऊ, विद्यार्थ्याच्या विद्यार्थिनीचे भाऊ 12वी सायन्सला असतील आता सध्या विद्यमान, तर त्यांनी बायोटेक्नॉलॉजी नावाचा चॅप्टर चेक करावा. आता इथं मी पुस्तकावर पुराव्यानिशी आपल्याला दाखवू शकतो.
तर चेक करावा. ॲनिमल हजबंडरी सुद्धा 11वी सायन्स 12वी सायन्सला आहे. बायो फर्टिलायझर सुद्धा 12वी सायन्सला आहे. बघा, मला माहिती आहे काही विद्यार्थ्याची बहीण भाऊ 12वीला आहेत, तर त्यांची पुस्तकं लगेच चेक करा आजच्या आज. चला ठीक आहे, धन्यवाद. आणि मला माझ्या एका नंबरला तुम्ही काय करू शकता की व्हॉट्सअप करू शकता. नोट्स मी PDF मध्ये पाठवू शकतो. माझा नंबर घ्या, व्हॉट्सअप नंबर 70 58 32 70 57. या नंबरला मला तुम्ही व्हॉट्सअप करा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. टिल देन, गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल माय डिअर स्टुडंट.